विशाल माझा कधीच मित्र नव्हता किंवा तो माझा मित्र होऊ पण शकत नाही, असं मी नाही, असं राकेश बापट रिसेंट इंटरव्ह्यूमध्ये बोलत होता. आणि बऱ्याच काही गोष्टी विशालबद्दल राकेशने बोललेल्या आहेत आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. बिग बॉस मराठी सीझनचा ऑलरेडी संपलेला आहे, पण कंटेस्टंट ज्या प्रकारे इंटरव्ह्यू देत आहेत आणि कंटेस्टंट ज्या प्रकारे खूप काही गोष्टी क्लिअर करतात, स्पष्ट करतात, ते बघून तर वाटत आहे की बिग बॉस मराठी सीझनचा जरी संपला असेल तरी खरी बिग बॉस घराच्या बाहेर पण दिसत आहे. म्हणजे एकमेकांविषयी जे काही कंटेस्टंट बोलत आहेत, एकमेकांविषयी स्टेटमेंट देत आहेत, ते पाहून तर खरंच वाटत आहे की खरंच बिग बॉस आता पण चालूच आहे. जसं मी राकेश बापटचा रिसेंट इंटरव्ह्यू बघितला, त्यामध्ये राकेश बापट तर बोलत होता की विशाल माझा कधीच मित्र नव्हता, आम्ही एकदा बिग बॉसमध्ये भेटलेलो होतो, त्यामध्ये 4-5 मिनिट आम्ही काहीतरी बोललो होतो, पण त्या व्यतिरिक्त आमचं काहीच बोलणं झालेलं नव्हतं. त्यानंतर तो मराठी बिग बॉसमध्ये आला, हे दोघे पण मराठी बिग बॉसमध्ये आले आणि स्टार्टिंगपासूनच या दोघांमध्ये अजिबात पटलं नाही किंवा या दोघांमध्ये एक रायव्हलरी होती, ती शेवटपर्यंत होती. आणि शेवटी विशाल कोटी यांनी राकेश सोबत सगळं सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला, त्याला सॉरी पण बोललेला होता. विशालला असं वाटत होतं की हा एक गेम शो आहे आणि या गेममध्ये जे काही होतं ते फक्त इथेच सोडायला पाहिजे, गेम संपणार आहे, यानंतर बाहेर काहीच बॅगेज घेऊन जाणार नाही. त्यामुळे विशालने राकेशला सॉरी पण बोललं होतं, पण राकेशला हे पटलं नाही. राकेशला एक इगो आहे की काय ते त्यालाच माहिती, पण राकेशने त्याचा सॉरी ॲक्सेप्ट केला नव्हता. राकेश असंच बोलत होता की नाही, हा माझा शत्रू होता तर तो शत्रूच राहणार आहे आणि त्याचा गेम मला अजिबात आवडलेला नव्हता. भलेही तो एक चांगला प्लेअर होता, पण मला बिग बॉसमध्ये त्याचा गेम अजिबात आवडलेला नव्हता. आम्ही स्टार्टिंगपासून तर शेवटपर्यंत एक शत्रूच होतो आणि आता हे पण शत्रूच असणार आहोत. राकेश असं पण बोलत होता की बिग बॉसच्या घरामध्ये विशाल आणि राकेशमध्ये खूप जास्त वाद झाले होते, या दोघांमध्ये आर्ग्युमेंट पण खूपदा झालेली होती, फिजिकल फाईट पण झालेली होती, ज्यामुळे राकेश आणि विशाल कोटी यांना बिग बॉसने शिक्षा पण दिलेली होती. आणि ही जी रायव्हलरी होती ती कधी न संपणारी होती, असं राकेश बापट आपल्या रिसेंट इंटरव्ह्यूमध्ये बोलत होता. राकेश बापट असं पण बोलत होता की विशालने सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला, पण मला विशालसोबत कसलंच नातं ठेवायचं नाही आहे. जरी विशालला सगळं सॉर्ट आउट करायचं असेल तरी पण मला काहीच सॉर्ट आउट करायचं नाही आहे. विशाल माझा शत्रू होता आणि तो शत्रूच राहणार आहे आणि विशाल आणि माझ्यामध्ये पुढं काय होईल हे मला पण माहिती आणि याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, कारण पुढे काही पण होऊ शकतं. पण सध्या अशी परिस्थिती आहे की विशाल आणि माझ्यामध्ये मैत्री कधीच होऊ शकत नाही. तो माझा तेव्हा पण शत्रू होता आणि आता पण शत्रूच आहे. भलेही विशालने सॉर्ट आउट करायचा प्रयत्न केला, पण राकेश आत्ता पण बोलतो की त्याला विशालसोबत मैत्री करायची नाही किंवा जे काही झालं होतं बिग बॉसच्या घरामध्ये ते सॉर्ट आउट करायचं नाही आहे. राकेश बापट बिग बॉसचा आत्ता पण बॅगेज घेऊन आलेला आहे आणि त्याला असं वाटतं की त्याची आणि विशालसोबत कधीच पटणार नाही आहे आणि त्याचमुळे राकेश बापट नेहमीच बोलत असतो की विशाल आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शत्रूचंच नातं असणार आहे, मैत्रीचं नातं कधीच होणार नाही आहे. या अपडेटबद्दल तुमचं काय मत आहे? विशाल आणि राकेश बापटला मैत्री करायला पाहिजे की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.